सुप्रभात मंडळी. मी शुभम नमाळ माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत. खूप दिवसापासून विचार करतो ब्लॉग बनवायचा आहे, बट कसं स्टार्ट करावं हे समजत नव्हतं. सो आज ती वेळ आलेली आहे. बिकॉज आज आम्ही चाललेलो ऑफिस ट्रिपला, जे की आहे अलिबाग. सो आम्ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण 2 दिवसाचा ब्लॉग असणार आहे हा टोटली. सो ह्याच्यामध्ये आम्ही अलिबागला कसे जाणार, तिकडे जाऊन काय काय एन्जॉय करणार आहे ते सगळे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तरी कृपया करून सर्वांनी लास्टपर्यंत हा ब्लॉग बघावा. चला. सो गाईज, मी पडलो आहे घरातून बाहेर. चाललेलो आहे साकेतनगर टू घाटकोपरला. कारण घाटकोपरला आमचे काही मित्र वेट करत आहेत मला. सो घाटकोपरला आम्ही जाणार आहे CSTला. सो आता चाललेलो आहे घाटकोपरला. सो आता तिथे जाऊन बघूया माझे कोण वाट बघत आहे ते. सो गाईज, मी आता घाटकोपर स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर जे माझे ऑफिसचे कलिग वेट करत होते त्यांना मी तुम्हाला भेटवतो. सो पहिली आहे अंजली. हाय अंजली. ही आहे साक्षी, थोडा हाईट कमी आहे पण इट्स ओके. ही आहे आमची पूनम मॅडम. गुड मॉर्निंग. सो आता आम्ही इथून जाणार आहोत CSTला बाय ट्रेन. सो तिथे आमच्या अजून ऑफिसचे कलिग आपली वाट बघत आहेत. सो बघूया तिकडे जाऊन. बाय. सो आता आम्ही पोहोचलेलो CSTला. सो CSTला आम्हाला आमचे 2 मित्र नवीन भेटलेले आहेत. आहे साहिल. हाय. आहे आपला मुजम्मिल भाई. काय बोलते भाई लोग. आता आम्ही चाललेलो आहे गेटवे ऑफ इंडिया त्यासाठी. सो बाकीचे आमचे जे मित्र आहेत तेच डायरेक्ट आम्हाला गेटवे ऑफ इंडियाला भेटणार आहेत. तर बघूया अजून किती जण आलेले आहेत, किती जण नाही आलेले आहेत. सो चला. सो आता आम्ही चढलेलो आहे BST बसमध्ये. सो आता आम्ही CSTवरून जाणार आहे चर्चगेट डायरेक्टली बसने. जास्त लांब नाही आहे, थोडं जवळ आहे. सो आम्ही आता बसने जाणार आहोत. सो आता आम्ही पोहोचलेलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. सो आता आम्ही इथून जाणार आहे बोटिंगमध्ये. सो आता पुढचा एक्सपिरियन्स काय असेल तोही तुम्ही बघायला थांबा, बघत राहा माझा व्हिडिओ. आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलेलो आहे. तर आमचे जे बाकीचे जे ऑफिसचे कलिग आहेत ते पण आम्हाला इथे भेटलेले आहे. सो मी दाखवून देतो कोण कोण आहेत ते ऑफिसचे कलिग. सो ही आहे अनुष्का, ही संजना, ही अंजली, ही प्रेरणा, ही आहे प्रणाली, ही आहे खुशबू मॅडम, हे आहेत आपले महाराजन सर. आपले मेन माणूस एक तुम्हाला दाखवतो. ऑफिसचे करते जाता आमचे हसमुख सर. आणि हसमुख सरांचा छोटा हसमुख. हा आहे आमचा सिद्धेश महाराज. आणि सर्वात महत्वाचा माणूस ऑफिसचा आमच्या अभिषेक. आणि आमचा स्मार्टी असतोय. हा, त्याचं लग्न आहे थोड्या दिवसात, नवरदेव होणार आपला. सो आता पुढच्या तर आम्ही बोटसाठी वेट करत आहोत. सो आता बेटमध्ये बघूया कधी बोट येते. सो आम्ही तसं त्या बोटीमधून अलिबागच्या मांडवा सुद्धा राहणार आहे. सो लेट्स सी कसा होता तो प्रवास. आमचा बोटीचा प्रवास सुरू झालेला आहे गेटवे ऑफ इंडिया टू मांडवा. सो बघा सगळे क्रेज. आम्ही आता आहेत बोटीमध्ये तुम्ही बघू शकता. खूप अमेझिंग दृश्य आहे की जसे की ते मागून बगळे उठतात. हा आनंद खूप महत्त्वाचा आहे की आपण आपल्या डेलीच्या लाईफमधून बाहेर यावं, हे सगळं ते बघावं. ते खूप खरंच खूप महत्त्वाचं आहे. कसे दृश्य आहेत. सो आता आम्ही पोहोचलेलो आहे मांडवाला. सो ही बोट होती ज्यामध्ये आम्ही गेलेलो होतो. खूप 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 मस्त एक्सपिरियन्स होता बोटीमधून यायचा. सो खरंच तुम्ही पण एकदा येऊन ट्राय करा. सो आता मांडवापासून आम्ही पुढे जाणार आहेत एक प्रायव्हेट कारने. बघू शकता हे आहे मांडवा. बघू शकता मांडवा पण आपल्या विलाकडे. सो विलाला जाण्यासाठी इथून बाहेर प्रायव्हेट कार गेलेली आहे. सो त्या वेने आपल्याला जायचं आहे. सो लेट्स सी कसा होता पुढचा प्रवास. सो आम्ही आता पोहोचलेलो आहे हॉटेलवर. थोडं भूक लागली होती म्हणून थोडा नाश्ता करून घेण्यासाठी.
मित्रमैत्रिणी बघा कसे एन्जॉय करून खातात हे बघा. हां तूच सांग बाई काय खातेस तू? झाला खाऊन जाता हा तुम्ही काय बोलताय का? बोला मॅडम. हां साक्षी मॅडम काय बोलत तुम्हाला? अंजली मॅडम पाहिजे आता आमचा नाश्ता करून झालेला आहे. सो मांडवापासून जर तुम्ही पुढे आला थोडा तर हे हॉटेल आहे. तर मी या मालकाचं तुम्हाला नाव सांगतो की तुम्हाला जर काय हवं असेल तर याला सांगू शकता. बाई तुमच्या हॉटेलचं नाव सांगा. हॉटेलचं नाव शंभर विश्रांती हॉटेलचं नाव आहे. ते खूप सारे चांगले व्हरायटीचे जेवण अवेलेबल आहे. नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता. तर तुम्ही इथे येऊन नाश्ता करून तुम्ही पुढच्या प्रवासासाठी निघू शकता. अलिबागला तुम्ही जात असाल ओके. तर तुम्ही इथला व्ह्यू पण बघू. हॉटेल इथून तुम्ही बघू शकता की मांडवा जवळच आहे. इथून मांडवा स्टेशन इथून जवळ आल्यानंतर ते या शंभर विश्रांतीचं हॉटेलचं तुम्हाला बोर्ड नाश्ता करून झालेला आहे. तो आम्ही चाललेलो आता विलाच्या दिशेने. सो आता आम्ही आहे टॅक्सीमध्ये. सो काका आम्हाला घेऊन चाललेले आहेत. काका आहे बोला. सो आता आम्ही चाललेलो आहे विलाच्या दिशेने. हा किमान रस्ता अर्धा तासाचा रस्ता आहे. सो बघूया आता तो प्रवास कसा होतोय. ओके सो आम्ही आता आलेलो आहे थालमध्ये. आलेलो आहे आमच्या विलाच्या दिशेने. सो बघू शकता आमची माणसं ऑफिसची माणसं कशी स्ट्रगल करत आहेत. गाईस कसं वाटतंय जंगलातून वाघ बी आल्यावर? बघा बाकीची माणसं कशी हळूहळू गप्पा मारत येतात. कसं वाटतंय माणसानं तुम्हाला? असं वाटतंय काही लोकांना सोडलेले असंच. आता आम्हाला 500 मीटर असं चालत जायचं आहे. सो बघूया विलाचा एक्सपिरियन्स कसा असेल तिकडे जाऊन. कारण खूप थकलेलो आहे प्रवासामध्ये पण तसं एवढा एन्जॉयमेंट पण केलेला आहे. सो त्यामुळे एवढं काय वाटणार नाहीये. सो बघूया आता विलामध्ये जाऊन विला कसा आहे काय आहे ते आम्हाला दाखवतो. मला फायनली 8 महिन्यानंतर आम्ही विलाला पोहोचलेलो आहोत. खूप अर्थ प्रवास होता आमच्यासाठी बट स्टील आपण पोहोचलेलो आहोत तिथे. सो जर तुम्हाला विलाचं नॉर्मल व्ह्यू दाखवतो. जोश 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 एन्जॉय करत आहोत. सो बघू शकतो तुम्ही सगळे कसं एन्जॉय करत आहात. एन्जॉय करत आहेत. मित्रांनो तर आमचं जर स्विमिंग करून झालेलं आहे. थोडा भूक लागलेली आहे त्यामुळे आता आमचा लंचचा टाइम झालेला आहे. सो आम्ही आता लंच करायला आलो. सगळे एकदम असे भुकेले आहेत. बघा सर्वात जास्त अंजली मॅडम आमची भुकेली आहे. अश्विन मॅडमचं तर आता काय बोलू शकत नाही. खूप भूक लागली ना. हे बघा सगळे आपले एकदम असे. काजल मॅडम तर एकदम आपल्या हॉटेलसाठी बसलेले आहेत कधीपर्यंत जेवण करण्यासाठी. इथे बघू शकता आपले खास मित्र सगळे बसलेले आहेत जेवणासाठी. सो मय सर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आता फर्स्ट टाइम येत आहेत. हाय बोला. सो आम्ही जेवून दाखवतो तुम्हाला जेवण काय आहे ते एक्झॅक्टली. सो बघलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लंचमध्ये आहे प्रॉन्स. थँक्यू काजल मॅम. पहिला मान भाई सरांना.
हाय गाईज. सो आता झालेली आहे थोडी संध्याकाळ. सो आम्ही आता प्लॅन केलेला आहे की नियर बाय एक बीच आहे. सो आम्ही तिकडे विजिट करण्यासाठी चाललेलो आहे. सो थोडं बीचवर पण जाऊन थोडं एन्जॉयमेंट करावी. सो त्यामुळे आम्ही प्लॅन केला की थोडा बीचवर जावी. सो तुम्ही बघू शकता. सो आम्ही सगळे चाललो आहे चालत. आमची कार थोडी पुढं आहे. सो त्यामुळे आम्ही चाललेलो आहे चालत चालत थोडी जरा. तो बीच कसा आहे काय आहे मी तिकडे पोहोचून तुम्हाला दाखवतो कसा बीच आहे, त्या बीचचं नाव काय आहे. ओके. आम्ही पोहोचलेलो आहे थाल बीचला. सो थाल बीच म्हणजे खूप शांत आहे, इथे कोणीही नाही आहे. सो तुम्ही जर ग्रुपने आला हा तुम्हाला जर एकटापणा निवांत एन्जॉय करा तुमच्या ग्रुपसाठी, तो हा थाल बीच खूप 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 मस्त आहे. सो प्लीज तुम्ही थाल बीचलाही येऊ शकता, जो की खूप नियर बाय आहे. सो मी तुम्हाला एका आमच्या ग्रुपमधल्या मेंबरची इंट्रोड्यूस करून देतो. आहे जयेश. सो आत्ताच जस्ट आलेला आहे. हाय जयेश. सो आता बाकीचं बघूया. अजून एक तुम्हाला मेंबरची इंट्रोड्यूस करून देतो. ही आहे साक्षी. ही पण सध्या आत्ताच आलेली आहे. हाय साक्षी. सो आता बघूया आपण थाल बीचबद्दल कसं आहे, एन्जॉय करूया. तिथले व्हिडिओ मी बनवणार आहे. सो ते पण त्यामध्ये मेन्शन करेल मी. सो सध्या तरी आता थाल बीचवर एन्जॉय करूया. रिटर्न आलेलो आहे बीचवरून विल्लाला. सो आता आम्ही ते करत आहोत थोडा नाश्ता. नाश्ता देऊन त्यामध्ये त्यांनी भजी आम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. सो बाकीचे लोक डान्स एन्जॉय करत आहेत. तुम्हाला बघायचं असेल बघा. काही लोक डान्स करत आहेत, काही लोक त्यांचा नाश्ता एन्जॉय करत आहेत. बघा नाश्ता खात आहेत. पैसे सगळ्यांना चटणी वाढत आहेत. लेट आलेलो आहे पाण्यामधून बघण्यासाठी खास आमचे काजल मॅडम काय बनवत आहेत. सो आता मी तुम्हाला दाखवतो काजल मॅडम काय करत आहेत. ओके. एकच मिनिट फक्त. आमच्या काजल मॅडम बनवत आहे. काय बनवत आहे काजल मॅडम तुम्ही? वाव, तंदुरी पनीर. आणि जो माणूस अरे वा वा वा. आणि तर मंदार बघा जे व्हेज खाण्यासाठी पनीर कापून देत आहे. घरी कधी काम करत नाही. बघितलं वहिनी, तुम्ही ब्लॉग बघत असाल तर नक्की ऐकून घ्या. हा साक्षी मस्त की शिमला मिर्च कापत आहे. तसेच अंजली पण आपली काहीतरी कापत आहे. ते आता मला माहीत नाही पण कापत आहे. ठीक आहे. आणि तसेच आपला इथे बार्बिक्यू स्टेट होत आहे. ओके. चला बघूया आता. तो प्रकारे आपला हा सेटअप होतोय. आपण हे फर्स्ट टाइम करत आहे. सो सगळं न्यू आहे आपल्यासाठी. सो लेट एक्सपिरियन्स न्यू थिंग इन अवर लाईफ. रात्री इथे एवढं लेट झालेलं आहे तरी आमच्या एन्जॉयमेंट कमी झालेलं नाही. तुम्ही बघू शकता कसे डान्स करत आहे सगळे आपले. गाणं बंद झालं तरी पण डान्स थांबला नाही पाहिजे. हे बघू शकता तुम्ही उदाहरण. कसे जमतय आणि आम्ही जमवणार. मॉर्निंग गाईज. सो सकाळचे वाजलेले 7 आणि आम्ही थोडं आज कसं काय लवकर उठलेलो आहे. सो गुड मॉर्निंग गाईज फर्स्ट ऑफ ऑल. सो सकाळचा व्ह्यू इथं खूप 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 मस्त आहे. खूप बरं वाटतं आहे. म्हणजे थोडासा फील होतं की आपण आपल्या गावा साईडला आलेलो आहे. बट खरंच तिथला फील खूप खूप मस्त आहे सकाळचा. सो आता थोड्या वेळात थोडा फ्रेश होऊन आम्ही जाणार आहे नाश्ता करण्यासाठी. सो बघूया पुढे नाश्त्याला काय मॉर्निंगला. फ्रेश होऊन आलेलो आहे आम्ही नाश्त्यासाठी. सो नाश्त्यासाठी तुम्ही बघू शकता काय काय ऑप्शन हवेत. तिथे भुर्जी पाव आहे, मिसळ पाव आहे. पहिला पावच आहे. हां आता मिसळ पाव झाला. बघा सगळ्या खात आहेत. भुर्जी पाव खात आहे, मिसळ पाव खात आहे, सगळं खात आहे.
गाईज सो आता झालेली आहे दुपार. सो आताच आम्ही स्विमिंग पूलमधून बाहेर आलेलो आहे. आमचं तसं चेकआउट 3 वाजेपर्यंत आहे. सो आम्ही आता पाण्यामध्ये होतो. सो आता लागलेली आहे भूक. सो जात आहे आम्ही असंच जेवण्यासाठी. बघूया आता जेवणामध्ये त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे. थंडी तर लय वाजते तरी पण किती पण थंडी वाजली बहुत ज़्यादा ही ठंडी लग रही है हमें. ये नहीं होना चाहिए, मस्ती कम नहीं होना चाहिए. हे बघा मायापेक्षा गोरी आणि म्हणते काळी पडली. कसं काय जमायचं. इथे हसमुख सर बघा कसं जेवत आहे. काय खातो सांग बाबा. आणि चिकन राईस खातोय. जमतंय. सो आता चिकन आहे, मच्छी आहे. चिकन सो खाऊया मस्त की दाबून. हा दाखवायचा होता. एक तिथला नवीन मित्र आहे. खूप एकदम फ्रेंडली आहे. लगेच सेकंड देतो. सेकंड डे भाऊ सेकंड डे की आवा घेतला. खूप फ्रेंडली आहे. जेवून घेऊया. कालची ट्रिप आता इथे संपलेली आहे. आम्ही निघालेलो आहे परत आमच्या घरच्या दिशेने. खूप दुःख तर होत आहे घरी जाताना. म्हणजे की 2 दिवस खूप एन्जॉय केले. रात्री एवढी सगळी मजा केली. म्हणजे 2 दिवस ऑफिसचं टेन्शन विसरून आम्ही सगळे एन्जॉय करतो. सो सगळे आता ते म्हणजे आम्ही मिस करणार आहे ह्या मुंबईत साथसाठी. आम्ही सगळे सोबत एन्जॉय केले सगळे केले. सो सगळे आता रेडी आहे जाण्यासाठी. सगळ्यांनी बॅगा पॅक करून सगळे घरी जाण्यासाठी रेडी. सगळे आता आम्ही जसे आलेलो होतो तसे आम्ही जाणार आहे सेम. सो जो 2 दिवसाचा ब्लॉग होता तो मी आज इथे एंड करतो आहे. सो प्लीज सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा हा फर्स्ट ब्लॉग होता. सो मी खूप मेहनतीनंतर केलेला आहे म्हणजे कसं करायचं किंवा काय करायचं. सो प्लीज थोडा सपोर्ट करा गाईज. थँक्यू. बाय बाय.